श्रोतेहो नमस्कार. आजच्या लोकजागर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यासह आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये सध्या जनगणनेची जी प्रक्रिया चालू आहे, जनगणना 2027चा जे टप्पे आहेत, लोकसहभागाची जी काही प्रक्रिया आहे ती चालू आहे आणि लोकशाहीमध्ये लोकगणनेला फार महत्त्व असतं. तर आपल्या अहिल्यानगर शहराचा विचार केला तर या ठिकाणी सुद्धा ही जी काही जनगणना आहे तर ती चालू आहे. ही कशा पद्धतीनं जनगणना राबवली जाणार आहे, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा सहभाग असणार आहे, कशा पद्धतीने त्याचे टप्पे असतील, किंवा जो काही प्रगणक आहे तो आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला काय विचारेल किंवा काय प्रश्न असतील, आपल्या काय शंका असतील, या सर्व गोष्टीवरती आज आपण बोलणार आहोत. आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय यशवंत डांगे साहेब आलेले आहेत. तर डांगे साहेब, आपलं मुलाखतीत मनपूर्वक स्वागत. नमस्कार रसिक श्रोते हो. सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना सांगूया की ही जी काही जनगणना आहे तर ती कशा पद्धतीनं आहे, त्याची प्राथमिक माहिती काय सांगता येईल? आपल्या सर्वांना कल्पना आहे की भारताच्या इतिहासातली 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची ही 8वी जनगणना होत आहे. ही जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीची अशी ही जनगणना आहे. ही जनगणना सर्वसाधारणपणे 2021मध्ये होणे अपेक्षित होती, बरोबर, परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवरती ही जनगणना आता 26-27मध्ये होत आहे. जनगणनेविषयी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही दर 10 वर्षांनी ही जनगणना होत असते. बरोबर. आणि त्यातलीच ही 16वी जनगणना आता येणाऱ्या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहे. आता ही जी जनगणना आहे जी वर्षानुवर्ष आपल्याकडे होत आली, त्याच्यात आत्ता 2027साठी जी जनगणना होती आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल जनगणना. तुम्ही आता जर सांगितलं, त्याचे टप्पे कशा पद्धतीने असणार आहेत? या टप्प्यामध्ये 2 महत्त्वाचे भाग आहेत. एक तर आहे ती घर यादी तयार करणे, आणि दुसरी आहे ती प्रत्यक्ष जनगणना करणे. आता घर यादीचं काम हे सुरू झालेलं आहे. यामध्ये 16 मे पासून ते 14 जूनपर्यंत घर यादीचं काम होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ते फेब्रुवारी 27मध्ये जनगणनेचं काम प्रत्यक्षात होणार आहे. आता आपल्या अहिल्यानगर शहराचा विचार केला आणि अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून हे सगळं यंत्रणा जी आहे ती राबवली जाते, तर कशा पद्धतीनं आपली तयारी केलेली आहे महानगरपालिकेने? सर्वसाधारणपणे 2011च्या लोकसंख्येनुसार या शहराची लोकसंख्या 3,20,000 इतकी होती. हे एका महाराष्ट्रातील मोठ्या क्षेत्रफळ असणाऱ्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे. बरोबर. या ठिकाणी असणारी ड वर्ग महानगरपालिका आहे, आणि या शहरामध्ये आपण जवळजवळ 688 इतके ब्लॉक्स ज्याला म्हणतो आपण, जनगणनेचे भाग ज्याला म्हणतो ते केलेले आहेत. त्या प्रत्येक जनगणनेच्या ब्लॉकसाठी एक एन्युमरेटर, ज्याला आपण मराठीमध्ये प्रगणक असे म्हणतो, ते प्रगणक आपण 688 नेमलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्यावरती पर्यवेक्षण करण्यासाठी जवळजवळ आपण 111 पर्यवेक्षक देखील नेमलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने महापालिकेचा वर्ग 3चा स्टाफ आहे. त्याचबरोबर या शहरातील जे प्राथमिक विद्यालय आहेत, माध्यमिक विद्यालय आहेत, या सर्व विद्यालयांचा जो शिक्षक वर्ग आहे यांची नेमणूक केलेली आहे. यांची नेमणूक केल्यानंतर आमच्याकडे मास्टर ट्रेनर आहेत. ते मास्टर ट्रेनरने फील्ड ट्रेनरला ट्रेनिंग दिलं. ते फील्ड ट्रेनरने या प्रगणक आणि पर्यवेक्षकांना 3 दिवस हे ट्रेनिंग दिलं. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष जागेवरती किंवा फील्डवरती जाऊन देखील त्यांना आपण प्रशिक्षण दिलेले आहे. 3 दिवसाचं एक असं सखोल पद्धतीचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे, आणि त्यांची तयारी झालेली आहे. बरोबर. खरं तर मोठी वर्कफोर्स जी आहे ती आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून या जनगणनेसाठी लावण्यात आलेली आहे. आता तुम्ही सेल्फ इन्युमरेशनचा, स्वगणनेचा उल्लेख केला, तर स्वगणना ही 15 मेपर्यंत होणार आहे, आणि पुढची जी आहे तर ती प्रगणक आपल्या घरोघरी येऊन त्याची माहिती घेणार आहे. तर ही जी स्वगणना आहे किंवा पुढं 16 मे ते 14 जूनपर्यंतचा जो काही टप्पा आहे तो कशा पद्धतीनं राबवला जाणार, त्याच्यात काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे? 1 मे ते 15 मेच्या रात्री 12 वाजेपर्यंत सध्याचं युग हे स्मार्टफोनचं आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्मार्टफोन आहे. त्यामुळे
जे ही जनगणना होते त्या जनगणनेमध्ये एक आपल्याला अशी सुविधा दिलेली आहे की स्वगणना आपण करू शकतो, ज्याला आपण सेल्फ इन्युमरेशन इंग्रजीमध्ये म्हणतात. बरोबर. ही स्वगणना करण्याचं काम अतिशय सोपे आहेत. आपण सर्वजण टेक्नोसावे आहेत. अतिशय सोपे अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. तर ते आपण SC.census नावाचं एक पोर्टल या जनगणनेसाठी तयार केलेलं आहे. त्या पोर्टलवर आपण गुगलवरती गेलो किंवा क्रोमवरती गेलो किंवा अन्य कोणत्याही ब्राउझरवर गेलो, SC.census टाईप झालं तर ते आपल्याला वेबसाईट ओपन होते आणि आपण दैनंदिन व्यवहारामध्ये जीवनामध्ये अनेक वेळा अशा पद्धतीनं फॉर्म वगैरे भरत असतो. बरोबर. तर अतिशय सोप्या पद्धतीचे आहे. म्हणजे त्यासाठी खास प्रशिक्षण वगैरे किंवा काही शिकवावं लागेल असे काही नाही. आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या पद्धतीनं मोबाईल आपला स्मार्टफोन हाताळतो त्या पद्धतीने ही स्वगणना करता येऊ शकते. याच्यामध्ये भाषेची निवड पण करता येईल. हां, भाषेची निवड आहे. त्यानंतर म्हणजे आपलं राज्य निवडावं लागतं. मग त्यानंतर आपण ते OTP येतो, तो OTP ठेवायचा आपल्याकडे. परत कुटुंब प्रमुखाचे नाव आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, OTP टाकायचा आहे, ते लॉग इन करता येईल. त्यानंतर भाषा निवडायची आहे. भाषा अनेक भाषा, आपल्या मराठी भाषेचा त्यामध्ये पर्याय आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे. त्यानंतर आपलं जे पत्ता आहे, जिल्हा आहे, अहिल्यानगर त्या ठिकाणी येतं. मग आपल्या अहिल्यानगरचा आपण पिनकोड टाकायचा. त्यानंतर मग ते मॅप, आपलं जो घर आहे त्यावरती ते मॅप दाखवायचा आहे आणि तो अचूक स्थान आपण मार्क करायचा आहे. आणि त्यानंतर मग तो सबमिट होतो. मग तो दिलेला SEID म्हणजे ज्याला सेल्फ इन्युमरेशन एक ID तयार होतो. तो H पासून सुरुवात झालेला असतो आणि सर्वसाधारणपणे एक डिजिटल कोड असतो, तो जपून ठेवा. तो आपल्याला इमिजिएट SMS द्वारे येतो, शॉर्ट मेसेज सर्व्हिसेस ज्याला आपण म्हणतो मोबाईलमध्ये. आणि आपणला जो ईमेल आहे त्यावरती देखील येतो. तो फक्त आपण जतन करून ठेवायचा आहे. म्हणजे या सेल्फ इन्युमरेशनमध्ये रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जसं स्मार्टफोनचा वापर करतो तशा पद्धतीने सेल्फ इन्युमरेशन करता येते. आणि हा सेल्फ इन्युमरेशन केल्यानंतर उद्या पुढच्या टप्प्यामध्ये ज्यावेळी ॲक्च्युली घराची यादी बनवण्याकरता प्रगणक आपल्या घरामध्ये पर्यंत येतात, बरोबर, तर त्यांना तो कोड दिला तरी आपलं घर आणि ते ऑलरेडी मॅप झालेलं असतं. आणि मग त्यानंतरचे दुसऱ्या टप्प्यातले जे प्रश्न आहेत घरी यादी तयार करत असतानाचे, तर ते प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपल्याला निश्चितपणे मदत होणार आहे. बरोबर. खरं तर श्रोतेहो, फार सोप्या शब्दामध्ये डांगे साहेबांनी आपल्याला सांगितलं की SC.census.gov.in हे जे पोर्टल आहे ते आपण स्वतः ब्राउझरमध्ये ओपन करून हे सगळं जे आहे, ज्या गोष्टी आहेत त्या भरू शकतो आणि सहजपणे भरू शकतो. आपल्या मराठी, हिंदी, इंग्लिश कुठल्याही भाषेमध्ये आपल्याला भरता येतं. डांगे साहेब, बऱ्याचशा नागरिकांच्या मनामध्ये एक शंका असते की ही जी आपण माहिती देतोय तर त्याची गोपनीयता कशा पद्धतीने राहील, किंवा उद्या कोणी RTI टाकला किंवा कोर्टामध्ये काही प्रकरण गेलं तर ही माहिती उघड होईल का? तर ह्याच्याबद्दलच्या ज्या काही शंका आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल? 100% ही माहिती ही गोपनीय ठेवण्यात येणार आहे. जनगणना अधिनियम जो आहे 1948चा, त्यानुसार ही माहिती आहे संपूर्णपणे सुरक्षित तर आहे, त्याचबरोबर गोपनीय आहे आणि ती कोणत्याही स्वरूपामध्ये कशाही पद्धतीनं ते कोणालाही शेअर केली जाणार नाही. आणि त्यामुळं याविषयी जी काही समजा लोकांच्या मनात शंका कुशंका असतील तर अहिल्यानगर शहराकरता मी स्वतः समजा आयुक्त महापालिका आहेत, आपल्या शहरातील इतर भागाकरता जिल्ह्याच्या माननीय जिल्हाधिकारी साहेब पंकज आशिया साहेब देखील मुख्य जनगणना अधिकारी आहेत. त्यांच्याकडे आपण काही आपल्याला वाटलेल काही अडचणी तरी आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा आपल्या ठिकाणी आपले चार्ज ऑफिसर असतात त्या ठिकाणचे, तर त्यांच्याशी देखील आपण संपर्क करू शकता. आता ही जी काही स्वगणना आहे किंवा जनगणनेची जे काही वेगळे विषय आहेत ह्याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टीनं आपली महानगरपालिका प्रयत्न करते. तर कोणकोणते असे नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत जे आता सध्या राबवले जात आहेत की जेणेकरून लोकांपर्यंत जास्तीत जास्त ही माहिती जावी? स्वगणनेच्या बाबतीमध्ये 1 एप्रिल ते 15 मेची मुदत आहे. ही स्वजनगणना म्हणजे ज्यावेळी आपण सुरुवात होत होती त्यावेळी या जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री असतील, या लोकप्रतिनिधी असतील, माननीय जिल्हाधिकारी असतील, या सर्वांचे व्हिडिओ आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून ते प्रसारित केले. त्याचबरोबर आपण वेगवेगळे शॉर्ट मेसेजेस आपण नागरिकांना मोबाईलवरती देखील आपण दिले. त्याचबरोबर आपण जिथं जिथं शहरातील होर्डिंग्ज आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपण
जनगणनेच्या बाबतीमध्ये माहिती प्रसारित करण्याचा आपण प्रयत्न केला. अमूल बागुल सारखे जे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत, जे लोकांशी कनेक्ट आहेत, अशांना सुद्धा आपण यामध्ये नेमणूक करून त्याचनुसार सुद्धा जनजागृतीचं आपण काम केलं. महापालिकेचे जे सोशल मीडियाचे जे पेज आहेत, अहिल्यानगर महानगरपालिका, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा ट्विटरवरती, या माध्यमातून आपण प्रचार प्रसार केला. जवळजवळ महापालिकेच्या पेजला 20 ते 25 हजार फॉलोअर आहेत. त्यामुळे ते शहरातल्या नागरिकापर्यंत जाण्यामध्ये निश्चितपणे उपयोग झाला. आणि अजूनही शासनामार्फत जे TV चॅनल्स आहेत त्याच्या माध्यमातून ही जनगणनाचे प्रचार प्रसाराचं काम होतंय. नक्कीच, जे काही वेगळे शासकीय उपक्रम असतात त्याच्यामध्ये आपली महानगरपालिका वेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम करत असते. यासोबतच आकाशवाणीच्या माध्यमातून सुद्धा अनेकदा आपण मुलाखत स्वरूपात ती आपल्या जिल्ह्याच्या आणि शहराच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्या अहिल्यानगर शहरातील जे काही नागरिक आहेत त्यांना जनगणनेविषयी आपण काय आवाहन कराल? माझं अहिल्यानगर शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे आणि आव्हान आहे की येत्या 16 मे ते 14 जूनपर्यंत घर यादीचं काम होणार आहे. जे महापालिकेमार्फत प्रगणक नेमलेले आहेत, पर्यवेक्षक नेमलेले आहेत, यांना आम्ही एक कच्चा नकाशा काढून दिलेला आहे. ते प्रगणक आपल्या घर परिसरात येतील, त्यावेळी ते संपूर्ण एक नकाशा काढतील. त्यानंतर आपल्या घरी आल्यानंतर आपल्या घराच्या संदर्भात, घर यादी बनवण्याचं काम असल्यामुळे घराच्या संदर्भामध्ये काही प्रश्न त्याच्यामध्ये आपण दिलेले आहेत. जवळजवळ 33 इतके प्रश्न आहेत आणि अतिशय सोपे प्रश्न आहेत. आपल्या घराला क्रमांक देतील त्या ब्लॉकमधला. त्यानंतर बाबा घराचं तुमचं घर आहे त्याचं मटेरियल कुठलं आहे, म्हणजे तुमची फरशी काय आहे, तुमच्या भिंती कशाच्या आहे, तुमचं छप्पर कशाचं आहे, असे सोपे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. कुटुंब प्रमुखाचं नाव आहे, मेंबर किती, घरामध्ये सदस्य किती आहेत, जोडपे किती आहेत, म्हणजे विवाहित लोक घरामध्ये किती आहेत. त्यानंतर घराला ज्या भौतिक सुविधा आहेत, घरामध्ये लाईटची व्यवस्था कशी आहे, आपल्या घरामध्ये पाणी कसं येतं, आपल्या पाण्याची काय व्यवस्था आहे, घरातलं जे सांडपाणी आहे त्याचं काय आहे, म्हणजे सांडपाण्यासाठी काय वाहून नेण्यासाठी महापालिकेची काय व्यवस्था आहे का, किंवा आपण काही शोषखड्डा केलेला आहे का, त्याचबरोबर आपल्याकडे शौचालयाची व्यवस्था आहे का. असे जवळजवळ 33 प्रश्न आहेत. तर हे 33 प्रश्न ते येणारा जो प्रगणक आहे तर तो प्रगणक आपल्याला विचाराल आणि त्या प्रश्नाला आपण योग्य पद्धतीनं उत्तरं द्यावीत. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे आज आकाशवाणीवर मुलाखत देतोय तर त्यामध्ये तो देखील प्रश्न आहे की आपण रेडिओ आपल्या घरामध्ये आहे का, दूरचित्रवाणी आहे का, लॅपटॉप आहे का, इंटरनेट आहे का, स्मार्टफोन आहे का. त्याचबरोबर आपल्या घरातली वाहतुकीची साधनं काय आहेत, बाबा सायकल आहे का, स्कूटर आहे किंवा मोपेड आहे, कार, जीप, व्हॅन आहे. अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत. हे 33 प्रश्न आहेत. आमचे प्रगणक आपल्या घरी येतील, ते त्या घरी यादीला आपल्या घराचा क्रमांक देतील आणि ह्या 33 प्रश्न आपल्याला विचारतील. या 33 प्रश्नाचे आपण सकारात्मक पद्धतीनं उत्तरं द्यावीत, त्यांना सहकार्य करावं असं मी सर्व नागरिकांना आव्हान करतो. ही घर यादी झाल्यानंतर मग पुढच्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष जनगणनेचं काम त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे सर्वांनी या सहकार्य करावं आणि जनगणनेचा मधून जो डेटा तयार होतो ते पुढचं जे नियोजन आहे, धोरणं ठरवायचे आहेत, त्याला जो डेटा लागतो तर हाच डेटा आधारभूत असतो आणि या आधारभूत डेट्यावरून पुढचं नियोजनाची धोरणं या शहराची, या जिल्ह्याची, या राज्याची, या देशाची ठरली जातात. त्यामुळे नागरिकांनी एक सकारात्मकतेनं या सर्व गोष्टीकडे पाहिलं पाहिजे आणि या सर्व उपक्रमाला सहकार्य केलं पाहिजे. नक्कीच श्रोतेहो, खरं तर राष्ट्राच्या प्रगतीसाठी आपलं हे एक छोटंसं योगदान देणं आवश्यक आहे आणि यावर्षीची ही जी काही जनगणना आहे ती विशेष यासाठी आहे की डिजिटल सर्वेक्षण किंवा मोबाईल ॲपचा वापर करून ते आपणही भरू शकतो आणि प्रगणक ज्या येणार आहेत आपल्याकडे ते सुद्धा व्यवस्थित डेटा आपला भरून घेतील. तर त्यांनाही सहकार्य करणं ही एक आपली प्राथमिक जबाबदारी आहे. तर डांगे साहेबांनी खूप सोप्या शब्दामध्ये आपल्याला जनगणना 2027ची जी काही प्रक्रिया आहे, त्याचे टप्पे आहेत, त्याची कशा पद्धतीनं माहिती गोळा केली जाणार आहे, त्याच्या गोपनीयतेबद्दल आपल्या शंका आहेत, त्याचं निरसन केलं. तर तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि छान अशी मुलाखत आमच्या श्रोत्यांसाठी दिली. अहिल्यानगरच्या नागरिकांना सुद्धा आवाहन केलेलं आहे.
तर आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपला मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद श्रोते.